अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला राज्य सरकारनं विरोध केलाय। गृह विभागानं सुप्रीम कोर्टात या सगळ्या संदर्भात धाव घेतली असं समजतंय। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर याबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे। कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणामध्ये अरुण गवळी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 2015 नियमाचा आधार घेत शारीरिकदृष्ट्या अशक्त असल्यानं उर्वरित शिक्षा कमी करावी अशी मागणी ही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली होती आणि या प्रकरणात गृह विभागानं सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली आहे असं समजतंय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, काय नेमकं गृह विभागाचं याबाबतचं म्हणणं आहे आणि जर याचिका दाखल केली आहे तर सुनावणी नेमकी कधी होईल? रिती, आपल्याला माहिती आहे की डॉन अरुण गवळी हे कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात दुहेरी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत आणि ते नागपूर कारागृहात बंदिस्त आहे। 2015चा नियम आहे ज्यामध्ये अशक्त आणि वयाची 60 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण केलेले जे कैदी आहेत त्यांना सोडण्यात यावे असा एक नियम होता। या नियमाच्या आधारे अरुण गवळींनी कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्या नियमाच्या आधारे कोर्टाने त्यांना मुदतपूर्व सोडण्याचेही आदेश दिले होते आणि या संदर्भात गृह विभागाने काय आहे ते 4 आठवड्यात निर्णय घ्यावा असा 5 एप्रिल रोजी निर्णय दिलेला होता। आता हे 4 आठवड्याचा अवधी उलटून गेलेला आहे आणि या 4 आठवड्याच्या दरम्यानच गृह विभागाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि अरुण गवळीला सोडण्यास विरोध केलेला आहे। आता सुप्रीम कोर्टाच्या ज्या आहेत त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतरच या याचिकेवर सुनावणी होईल। त्यानंतर सुप्रीम कोर्ट नक्की या याचिकेवर गृह विभागाचा जो विरोध दर्शवलेला आहे अरुण गवळी याला सोडण्याचा त्यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी जी, जितेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी।